अक्कलकोवा अक्राणी मतदारसंघाच्या विकासासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री कोकाटे व जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारणाऱ्या महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांनी मतदारसंघाच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करण्याचं आवाहन आमदार अमशा पाडवी यांनी पत्रकार परिषदेत केले। पत्रकार परिषदेत बोलताना आमदार पाडवी यांनी डीपीटीसी अंतर्गत विविध योजनांसाठी 10 कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल पालकमंत्र्यांचे आभार मानले। तसेच मतदारसंघाची व्यथा मांडताना जिल्हा परिषदच्या पडक्या शाळा इमारतीचा उल्लेख करताना मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांनी मदत करण्याचं आवाहन आमदार पाडवींनी केले। जय महाराष्ट्र। आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश एकच आहे का या नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत माननीय कोकाटे साहेब, त्यांनी आम्हाला जेव्हा मागे डीपीटीसीची मीटिंग झाली तेव्हा सुद्धा माझ्या या मतदारसंघामध्ये त्याने अंगणवाड्या दिल्या होत्या आणि त्याचप्रमाणे ते धडगाव अक्कलकोवामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे का शाळा खोली आपल्याकडे नाही आहे आणि म्हणून मी या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे कोकाटे साहेबांना सांगितले की सर, माझ्या या मतदारसंघामध्ये अजूनही शाळा नाही, जे शाळा चालू आहे ते पडक्या होऊन गेल्या, त्याच्यात माणूस बसू शकत नाही। तर असे जे शाळा आहे त्यांना मला द्या मान्यता। तर त्याने तिथे शाळा नाही सारखं आहे, तिथे एक तुम्हाला उदाहरण देतो, काकोडकोट ग्रामपंचायतमध्ये आहे। तसं मांडवीमध्ये गेलं तर 7वीपर्यंत शाळा ते पडकी आहे। तसं दडगावमध्ये गेलं तर तिथे सर्व ठिकाणी येतात ते सुद्धा पडक्या झालेले आहे, म्हणून तिथे सुद्धा मोठी निधी दिली। तोरणमालला आहे, जे मेन ठिकाणी जिथे गरजेचं होतं तिथे मी मागणी केल्यानंतर या जिल्ह्याच्या पालकमंत्रीचा मी खास आभार व्यक्त करतो कोकाटे साहेबांनी। तर त्यांनी मला 10 कोटीची निधी डीपीटीसी मधून दिली। त्याच्यानंतर नगरपालिका क्षेत्रामध्ये मी काम मागितलं आहे जवळजवळ 5 कोटीचं, त्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं तुम्ही मला लागेल ते सुद्धा फॉर्मा देतो। आणि तसं जलसंधारणाचे कामे आहे ते सोडून वेगवेगळे आम्ही जे कामे आमच्या भागात प्रत्येक ग्रामपंचायतीला आपण टँकर द्यायला पाहिजे आणि ते सुद्धा धडगावमध्ये 30 आहे, अक्कलकोवामध्ये 20 आहे, ते सुद्धा मागणी केली आहे। ते आहे त्याच्याबरोबर आम्ही पालकमंत्री साहेबांना अजून दुसरी विनंती केली की माझा जो कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये आतापर्यंत लेटची व्यवस्था झालेली नाही आणि म्हणून जवळजवळ आम्ही धडगाव अक्कलकोवा धरून 120 डीपीची मागणी केली आहे आणि ते सुद्धा त्याने सांगितलं की जसं आपण माझ्या याच्यात पैसे राहील मी तुम्हाला जेणेकरून तुमच्या भागात मला सुद्धा माहिती आहे त्या भागात काय हे झालेलं नाही ते सुद्धा मी देईल। पण आता शाळाच्या पहिले फॉर्मा दिली आहे आम्हाला 10 कोटीचे, त्याच्या लागेच आता टेंडर होणार आहे, त्याच्या हे सुद्धा निघालं आहे। आणि म्हणून जो काम करणारा नेता असतो आमच्या महायुतीमधून खास या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांच्या आशीर्वादाने या भागात महायुतीमधून एक आमदार म्हणून माझी जबाबदारी आहे। माझ्या मतदारसंघामध्ये जे जे विकास कामे आहे जे आजपर्यंत झालेले नाही ते कामे व्हायला पाहिजे म्हणून शासनाकडे सुद्धा मी मागणी केली आहे आणि पालकमंत्री साहेबांकडे सुद्धा आपण मागणी केल्यानंतर त्याने दिलं आहे। मी खास तुम्हाला या निमित्त एकच सांगणार का पालकमंत्री साहेबांचे अभिनंदन करत असताना या जिल्ह्यामध्ये ज्या मतदारसंघामध्ये मी निवडून आलो धडगाव अक्कलकोवा, त्या मतदारसंघाचे विकास कामे व्हायला पाहिजे म्हणून या राज्याचं जो पालकत्व ज्याला राज्यपाल जो जबाबदारी आहे, आदिवासी समाजाचे पालकत्व म्हणून ज्यांनी जबाबदारी घेतली आहे त्यांना सुद्धा माझ्या मतदारसंघाचे आरोग्य, पाणी, वीज आणि जे शाळा, रस्ते, या शिक्षण या भागाचे जे 4-5 विषय धरून मी मागे वेळ घेतली होती, 23 तारखेला मला वेळ दिली होती, त्याने काही कारणास्तव ते कॅन्सल झाली होती, ते
या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल साहेबांनी मला